नमस्कार, आपण पाहतात खडक ही धडक लाईव्ह. विभिन्न रूपों में जो है दादा की पहचान है। आज यहाँ पर मान्यवर के रूप में सरिया दादा उपस्थित है। मैं नवोदय विद्यालय की ओर से उनका स्वागत करता हूँ। आपने जो स्वप्न देखा था यहाँ पर विद्यालय के लिखा हुआ कई पीढ़ियाँ है इस विद्यालय से तैयार हुई है। सर सर इंगळे सर इकडे बघा. या ठिकाणी या प्रत्येकाचं आपलं स्वागत आहे. ॲल्युमिनी मीटच्या प्रसंगाला शिवाजीराव दादा पंडित आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर आताच सरांनी सांगितलं सहकारी चळवळीला सुरुवात शिक्षण संस्थांच्या माध्यमातून घडवली. आर्थिक क्षेत्रामध्ये सहकारी बँकेचे डायरेक्टर म्हणून अशा अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा त्यांनी 1960च्या दशकापासून उमटवायला सुरुवात केली. त्यांचा नवोदय विद्यालय आणि दादांचा संबंध काय तर हे नवोदय विद्यालय ज्यावेळेस नवीन स्थापित झालं होतं त्यावेळेस त्याची टेम्पररी साईट धनेगावला होती आणि मग हे नवोदय विद्यालय अगदी छोट्या खोल्यामध्ये धनेगावला सुरू झालं होतं. नेमकं रोपटं लावलेलं होतं. विद्यालय उभं आहे ते 30 एकर जागा ही दादांनी त्यावेळेस नवोदय विद्यालयाला दिली. प्रमुख पाहुणे म्हणून दादा आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्याचबरोबर मंचावरती इंगळे सर आहेत ज्यांनी 25 वर्ष या विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम केलं. आघोडे सर आहेत माजी प्राचार्य, त्यांनी इथं काम केलं आणि या विद्यालयाच्या माध्यमातून शिकून गेलेली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जे आज वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहेत
सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचं नवोदय विद्यालय बीड परिवारामध्ये सहर्ष स्वागत करतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं या नवोदय विद्यालयाची पोरं 40 डॉक्टर बीड शहरामध्ये तालुक्यामध्ये, बीड शहरामध्ये 40 डॉक्टर नवोदय विद्यालय. त्यानंतर बाहेर तितकेच क्लासरूम ऑफिसर आहे, मोठमोठे पदावर काही IAS झाले. परवा आरबीआय कॉलेजमध्ये इथं आमच्या कोणाचा सत्कार झाला. IPS IAS अधिकारी 10-12 इथं आरबीआय त्यांचा सत्कार झाला. हे सगळे स्वरूप हे या एवढ्या करून घेतल्या मुलांचं नशीब म्हणायचं आणि अशा प्रकारचं शिक्षण मिळण्याची व्यवस्था झाली. त्याच्यामध्ये मला अत्यंत आनंद झाला. मला सगळं आनंदी माणूस पण नाही. आजची परिस्थिती काय शिक्षणाची फार वाईट परिस्थिती आहे. शिक्षण सोयच नाही तरी परंतु अशा परिस्थितीला चांगला आदर्श उभा केला, चांगलं तरुण पिढी तयार झाली, याच्यात आम्ही खुश आहे. चोरीच्या मुकाबला आमच्या चालू असता तरी आम्ही त्यानंतर सरकारने सुद्धा या गोष्टीला मान्य दिली. कारण इथं नंतर या पार्टचे जमिनीचे पैसे तरी सरकारने दिले. आम्ही फुकट नाही जमीनच्या, पण तू या ठिकाणी अजून या शिक्षणदृष्ट्या दुसरं नवोदय विद्यालय आम्ही इंग्लिश स्कूल काढलं. ते नवोदय विद्यालयाचीच कॉपी तिथे आतापर्यंत काही पुष्कळ विद्यार्थी झाले. म्हणजे शिक्षणामध्ये सगळ्यात जेव्हा होता मी 8वीला होतो इथं, तेव्हा एकटा 8वीचा वर्ग होता. आता 4 नवोदय विद्यालय, 4 इंग्लिश स्कूल झाले. ते 2 पाऊल आणून 2 आणि त्यामध्ये तरुण पिढी एकदम फ्रेश होऊन शिक्षणाच्या मार्गाला लागली आणि म्हणून अशा प्रकारचं हे श्रेय हे दिलं पाहिजे. ते हे स्टाफला त्याला हॅलो, सर्वांनी लक्ष द्या. कारण अतिशय महत्वाचं आहे. कारण हे जे विद्यालय आहे हे सर्वात जास्त वर्क केलेलं एकमेव टीचर आहे. कारण 25 वर्ष सेवा या विद्यालयाची मी केलेली आहे. तर या नवोदय विद्यालयाचा उद्देश आहे तो ग्रामीण भागातला जो टॅलेंट आहे, सगळ्या सुविधा आहेत. या ठिकाणी जवळपास 16 कॅटेगरीचे मुलं येतात. ग्रामीण भागातले 8 आणि शहरी भागातले 8 आणि अतिशय हुशार आणि काही जे आहे ते एकदम, काही जणांना याच्यामध्ये लिहिता वाचता सुद्धा येत नाही असेही मुलं आम्ही बघितलेले आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतर एकमेकांचं पाहून ते अतिशय मोठ्या पदावर गेलेले आहेत. आज आपण या ठिकाणी बघतो की जे मुलं आहेत ती मोठ्या पदावर गेलेली आहेत. परंतु मी हे सांगेन की नवोदय विद्यालयामध्ये जो शिकलेला मुलगा आहे, मग तो टीचर असेल, क्लर्क असेल, शिपाई असेल किंवा आणखी कोणत्याही पदावर असेल किंवा IAS अधिकारी असेल, तो अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो. इव्हन तर आता माझा जो अनुभव आहे तो, जर मी प्रत्येक ऑफिसमध्ये माझ्या कामासाठी गेलो आणि मी माझा परिचय जर दिला, नवोदय विद्यालयाचा मी टीचर आहे, तर तो बीड जिल्ह्यातला नवोदयचा असला म्हणजे तो सहकार्य करतो असं नाही. तर नवोदय हे ब्रँड झालेलं आहे आणि नवोदय एक अटॅचमेंट आहे आणि त्याच्यामुळं जी कामं आहेत ती अतिशय होतात. आज या ठिकाणी जे नवोदय विद्यालय आतापर्यंत इतिहास सांगितला आहे की सुरुवातीच्या काळामध्ये अगदी पत्र्याच्या याच्यामध्ये होतं हे विद्यालय. आजूबाजूची परिस्थिती अतिशय बेकार, कारण काँग्रेस गवत हे आणि त्यावेळेस आम्ही मुलं यांचं जसं शेतामध्ये पाच होतात का त्या पद्धतीनं नवोदयच्या मुलांची जी आता सिनियरची मुलं आहेत त्यांच्याकडून आम्ही काँग्रेस गवत काढून घेतलेलं आहे. म्हणजे आणि त्या मुलांनी केल्यामुळं आज अतिशय सुंदर परिसर, या ठिकाणी झाडं वगैरे नव्हती पण आज जर बघितलं तर इतकं सुंदर वाटतं. त्यावेळेस ती
लावलेली ज्या झाडं आहेत त्याच्या आठवणी प्रत्येक मुलाला येतात. तर नवोदय विद्यालय इथं जे येणार आहे की इथं का मेळावा घेतला जातो, त्याचं कारण आहे की तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत ते होते आणि आज ते मोठ्या पदावर गेलेले आहेत. आज तुम्हाला सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा अधिकारी होऊ शकतो. तर आपण या मुलांकडे पाहिलं पाहिजे आणि ही जी परिस्थिती आहे हे जे तुम्हाला नवोदय विद्यालयाने दिलेले आहे याचा आनंदही घेतला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यापासून शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपण मोठं झालं पाहिजे. कारण प्रत्येक जणांनी जर अभ्यास केला, कारण काय होतं की इथं ज्यावेळेस येतो त्याला असं वाटतं की काही नाही, आपलं काही हे नाही, परंतु प्रत्येक जण चांगला आहे, हुशार आहे. कोणीही असं मार्क कमी जास्त पडू शकतात, पण कुणी अकॅडमिक मध्ये असतो, तर कुणी स्पोर्ट मध्ये असतो, कुणी आर्ट मध्ये असतो आणि या विद्यालयाने अनेक असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले विद्यार्थी घडवलेले आहेत. आज संगीत क्षेत्रामध्ये आहे, आर्ट क्षेत्रामध्ये आहे, पिक्चर मध्ये आहे, फिल्म मध्ये काम करत आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत. या सर्व पदावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. तर मी या सर्व माजी विद्यार्थ्यांना आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांना मी की आपण या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपण कसं पुढे जाऊ. कारण आज ती जी मुलं आहेत कारण तेही आणखी प्रगती करत आहेत, तर त्यांची उत्तर प्रगती हो. मला या ठिकाणी नवोदय विद्यालयाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. धन्यवाद.